महिला आयोगाच्या कारभाराविरोधामध्ये महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। शिष्टमंडळानं थेट राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेत रुपाली चाकणकरांविरोधात तक्रार करत हकालपट्टीची मागणी केली आणि त्यामुळे आता या संवेदनशील प्रकरणामध्ये राज्यपाल काही भूमिका घेणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूया या रिपोर्टमध्ये। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतापाची लाट आहे। विरोधकांनी रुपाली चाकणकरांना जबाबदार धरत महिला आयोगाचा निष्क्रियपणा चव्हाट्यावर आणलाय। त्या पार्श्वभूमीवर मवियाच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल CP राधाकृष्णन यांची राजभवन इथं भेट घेतली। महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे। मला असं वाटतं इतकं चांगल्या पद्धतीचं काम होत असताना आपण जर आयोगावरती बोललो, आयोगावरती टीका केली किंवा आपण राजीनामा घेऊन गेलो असं काहीतरी केलं तर आपली बातमी होणार आहे। या अनुषंगाने हे सगळं चालू आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे। चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात। त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं। वैष्णवी हगवणेची जाऊ मयुरी जगताप यांनी तर महिला आयोगाच्या निष्क्रियतेची पुराव्यानिशी पोलखोल केली। मयुरीच्या तक्रारीनंतर वेळेवर आणि ठोस पावलं उचलली गेली नाही असा आरोप आहे। त्यामुळे मवियाच्या महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत चाकणकरांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायद्याचा परीघ अज्ञात असणारी व्यक्ती असावी। आयोगाची रिक्त असणारी सदस्य पद तत्काळ भरली जावी। राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय सुरू व्हावं। आयोगाचा राजकीय पक्षपाती दृष्टिकोन टाळण्यासाठी अराजकीय व्यक्तीची नेमणूक व्हावी। की 1.5 दिवस का लागला? वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणी केस का नोंदवल्या गेली नाही? त्या केसमध्ये अजूनही जे कलम लागायला हवे होते ते कलम का लागण्यात आले नाही? अजूनही सौम्य प्रकारचे कलमच का आहेत? असे अनेक प्रश्न आहेत। म्हणजे इथे पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून सांगतोय, पण या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष होतंय। त्यासाठी हे महिला आयोगाला अध्यक्ष या बदलून द्याव्यात किंवा ज्या 24 तास वेळ देऊ शकतील अशांची नेमणूक करावी ही आम्ही तिथे मागणी केली। दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात, सूर्य मावळलो की कारण मावळत आहे। त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावर वाटतं की टीका टिप्पणी ही होत असते, ते करत असतील, तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूयात। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी महिला आयोगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी महिला आयोगाच्या आजी माजी सदस्यांची एक बैठक बोलावली होती। यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा बैठकीला उपस्थित होत्या। मात्र या बैठकीसाठी विदर्भासह मराठवाड्यातून माजी महिला सदस्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। अमरावतीच्या यशोमती ठाकूर, अकोल्याच्या डॉक्टर आशा मिरगे, नागपूरच्या आभा पांडे आणि चंद्रपूरच्या डॉक्टर विजया बांगडे यांना डावलल्याचा आरोप आहे। जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे। त्यांनी खरं त्यांची बुद्धी ठिकाण्यावर आणली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता, नीलमताई तर दिवसभर राजकारण करतात। ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं त्यांनी एका मिनिटात त्यांना सोडून दिलं। पण ठीक आहे, तुम्हाला काय तुमचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे होते ते घ्या, पण मराठवाडा असो, विदर्भ असो, या इथं पण आहेत ना सक्षम महिला। त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्यासाठी म्हणून मी एक बैठक देणार आहे। पण ते काय म्हणतात, बोलेंगे तो बोलता है। परत मी बैठक घेतली की म्हणणार यांनी का नाही बैठक कशाला घेतली? त्यामुळे मला असं वाटतं की असे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना रस्त्यावरती वगैरे सोडून द्यावं कुठे पण, त्यांना काय करायचं ते करू दे। आयोग असेल, आम्ही उपसभापती कार्यालय असेल, सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करतोय। रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी 2 वेळा संधी मिळाली, परंतु आयोगाच्या बैठका त्या वेळेत घेत नाहीत। त्यांच्या हाती अधिकारांचं केंद्रीकरण झाल्याचा आरोप होतोय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महिला आयोगावर नाकर्तेपणाचे आरोप झाले। त्यामुळे महिला आयोग खरंच सक्षम आहे का हा प्रश्न आता उपस्थित झालाय। पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।